महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. भारत हवामानशास्त्र विभाग व भारत कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी आगामी 4 दिवसासाठी दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ सकाळी थंड हवामान व दुपारी उष्ण हवामान जाणवेल. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विदर्भाचे भागावर 1012 हेक्टोपास्कल व उर्वरित महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की विदर्भाच्या भागात सकाळी थंड हवामान तर उर्वरित महाराष्ट्रात सकाळी सौम्य थंडी आणि दुपारी उष्ण हवामान जाणवेल. शुक्रवार दिनांक 20 व शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागात सकाळी थंड तर दुपारी उष्ण हवामान जाणवेल. बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी या 4 दिवसाच्या काळात हवामान अधूनमधून ढगाळ राहील, मात्र हवामान कोरडे राहील. थंडीचे प्रमाण कमी होत जाऊन दुपारी उष्ण व कोरडे हवामान जाणवेल. कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल आणि वाऱ्याची दिशा मात्र प्रामुख्याने आग्नेय व ईशान्येकडून राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं असल्यानं आणि बाष्पीभवनाचा वेग वाढलेला असल्यानं ढग निर्मिती होईल, मात्र ढगांचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात राहील. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हळदीचा पाला वाळला असेल तर हळदीची काढणी करून हळद शिजवून उन्हात वाळवावी व त्यानंतर पॉलिश करून पोत्यात भरून ठेवावी. उन्हाळी भाजीपाला पिकांच्या लागवडीची कामे पूर्ण करून घ्यावीत. बाजरीची पेरणी करावी. उन्हाळी भुईमूग व मुगाची पेरणी देखील पूर्ण करावी. आता शेतकऱ्यांचे प्रश्नांची काही उत्तर आपण घेणार आहोत. आता बबन आव्हाड विचारतात की गहू काढणीस आला आहे, पाऊस होईल का? सध्या तरी पावसाची शक्यता नाही, मात्र रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी बीड, लातूर, नांदेड, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात अत्यल्प 0.1 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. त्यानंतर श्री गजेंद्र आंबेकर छत्रपती संभाजीनगरहून विचारतात की 25 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत हवामान कसे राहील? त्याचप्रमाणे रुद्रप्पा कुरसोळे लातूर तसेच निवृत्ती भालेराव नाशिक तेही विचारत आहेत की साधारणपणे या पुढील काळात हवामान कसं राहील. या पुढील काळात हवामान मुख्यत्वे करून कोरडं राहील, मात्र 3 मार्चच्या पुढे हवामान अतिशय उष्ण व कोरडे राहील. आता या सर्व परिस्थितीमध्येच दिग्विजय वाघ यांनी विचारलं आहे की मार्च व एप्रिल महिन्यात गारपीट होईल का? गारपीट ही पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावावर अवलंबून असते. वायव्येकडून व उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड बाष्पयुक्त वाऱ्याद्वारे ढग वाहून येतात व गारपीट होते. मार्च एप्रिलमध्ये पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढल्यास ती होते. सध्या त्याचा प्रभाव काश्मीर, राजस्थान, उत्तराखंड इथे चालू आहे, त्यावर लक्ष ठेवावे लागेल. मात्र सध्या तरी महाराष्ट्रात तशी शक्यता नाही. बन्सी वाघमारे विचारतात की मार्चमध्ये अवकाळी पाऊस होतील का? हवामान ह्या वेगाने बदलणारा घटक आहे. तापमानात वाढ होऊन हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतात व त्यानंतर त्या भागात ढग जमा होऊन पाऊस होतो. ही क्रिया नैसर्गिक क्रिया आहे, त्यामुळं त्यावर लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं आणि वेळोवेळी पावसाचे अंदाज आपण देतच आहोत. वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्वरूप अंदाज येण्यासाठी आपण जे आत्ता अवलंबलं आहे, दर बुधवारी हा व्हिडिओ आणि दर रविवारी पुन्हा ॲग्रोवनमधून आपण सर्वांना ही माहिती आठवड्यासाठी देतच असतो. आणि असं काही घडण्याची शक्यता असेल तर आपण विशेष एक व्हिडिओ आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे देऊ, काळजी नसावी. आता गजानन हिवाळे विचारतात की सन 2026मध्ये 1972 सालासारखा दुष्काळ आहे का? नाही ना. सध्याचे हवामान घटकांच्या अभ्यासावरून 2026मध्ये दुष्काळ नाही. मान्सूनमध्ये पावसात खंड असतातच.
खंडाचा कालावधी कमी अधिक असू शकतो, मात्र मोठा दुष्काळ नाही. हे हवामान स्थितीवरून आजच्या तरी स्पष्ट होत आहे, दिसतं आहे. अद्यापही प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान थंड आहे आणि हिंदी महासागराचे पाण्याचे तापमान मात्र उष्ण आहे, म्हणजे 30 अंश सेल्सिअसपर्यंत तिथलं आहे. तर प्रशांत महासागराचं तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. ते अजून 28 अंश सेल्सिअस पार करायचं आहे, म्हणजे आता ते पाणी थंडच आहे. आणि आणखी एक विशेष बाब मला आवर्जून सांगायचे की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कपासून ते उटा स्टेटपर्यंत, म्हणजे मध्यापर्यंत होतो, कॅन्सासपर्यंत बर्फवृष्टी सुरू आहे. ही जेव्हा बर्फवृष्टी तिथं होते तेव्हा तिथले हवामान थंड राहतं. जेव्हा हवामान थंड राहतं तेव्हा हवेचे दाब वाढतात. म्हणजे एकूणच प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान थंड आणि अमेरिकेचे देखील भूपृष्ठाचं तापमान थंड राहणार आहे. त्यामुळं दुष्काळाची शक्यता आता मला तरी दिसत नाही आहे. आणि पुढं आपण आपल्या माहिती देतच राहू आणि आपला खरा पक्का अंदाज हा 1 जूनला मी देणारच आहे की प्रत्येक 15 स्थानिकामध्ये किती पाऊस होईल तिथल्या सरासरीच्या, तो दरवर्षी मी देतो. त्याप्रमाणे आपण देऊ. त्यावरून आपल्याला 15 स्थानकं महाराष्ट्रातली जी आहेत वेगवेगळ्या ठिकाणची त्याचा अंदाज मिळू शकतो. स्थानिक स्वरूपाचं लांब पल्ल्याचं पावसाचा अंदाज देणारं मॉडेलचं पेटंट माझ्याकडं आहे. त्याच्या आकडेवारी मला 15 स्थानकांवरून येते. ते आज अद्यापही देतात. त्याबद्दल मी खरोखर त्यांचा ऋणी आहे, कारण त्या आकडेवारीवरून आपण अंदाज काढू शकतो आणि तुम्हाला मी देऊ शकतो. म्हणजे त्यांनी ते सहकार्य करतायत, म्हणून हे सगळं आपलं चांगलं चाललं आहे. आणि तुम्हाला निश्चितपणे डिटेल अंदाज देऊ, पण दुष्काळाची शक्यता मला तरी सध्या तरी दिसत नाही. तुम्ही चिंता नसावी. तसेच आता यापुढं रुद्राप्पा कुरसुळे लातूर, तसेच निवृत्ती भालेराव हे नाशिकवरून विचारत आहेत. त्याचप्रमाणे ह्यांनी ती माहिती आपण आत्ता घेतलीच, की हवामान कसं राहील वगैरे वगैरे त्याबद्दल. आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय आपण घेणार आहोत. त्यामध्ये गायक डांगे आहेत, लहू मुळे आहेत, उमेश कदम, योगीराज मस्के, लक्ष्मण नागरे, सचिन पाटील, रवींद्र चांबारे, बोर्डे पाटील यांनी माझे अंदाज बरोबर असतात, अचूक असतात, अंदाज तंतोतंत खरे ठरतात. मी चांगले मार्गदर्शन करतो, म्हणून मला मास्टर गुरु, शेतकऱ्यांचा गुरु अशी उपमा त्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वांनाच धन्यवाद देतो. त्यांनी मला धन्यवाद दिलेत, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि यापुढे आपण अशीच माहिती या चॅनलमधनं घेत राहू दर बुधवारी, आणि दर रविवारी तुम्हाला ॲग्रोवनचा अंक मिळेल. त्यामुळं हवामानाबद्दल शास्त्रीय माहिती आपल्याला उपलब्ध होईल. त्या माहितीच्या आधारावरती आपण शेतीचं नियोजन करा, प्लॅनिंग करा, नवीन उपक्रम अवलंबा, आपलं उत्पादन वाढवा, एवढंच मी या क्षणी आपल्याला सांगतो. आणि शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र.